युवा समितीतर्फे शुभम शेळके, मुरलीधर पाटील, मनोजराव पावसे, धनंजय पाटील, नेताजीराव जाधव, यल्लप्पा मुत्तेंडीकर, महाराष्ट्र एकीकरण समिती खानापूर पदाधिकारी आलेले आहेत, विचार व्यक्त करावे। आणि बंधन खरोखर गेली 66 वर्ष आपण ज्या प्रश्नाशी लढतो तो प्रश्न आम्हाला तरी वाटतं तसुबरी पुढे गेलेला नाही। म्हणून ही देवरेसाहेब तुमच्या फार मोठी जबाबदारी महाराष्ट्राची, कारण प्रत्येक वेळा आमच्या तोंडाला पाणी फुटलं जातं, ह्याच्यामुळे काही होत नाही झालंय। आणि म्हणून एक निर्णायक लढा काहीतरी घ्या। आता परवा कोल्हापूरला आलो, त्याच्यानंतर पुढे काय घडलं आम्हाला माहिती नाही, पण फक्त आंदोलन करून उपयोग काय त्याची काही कार्यवाही झाल्या पाहिजेत, काय ते आमच्या पदरात पडलं पाहिजे। वेगवेगळ्या प्रकारचे लेख आले, ही लढाई थांबलेली नाही आहे, ही लढाई चालूच राहणार आहे। शुभमणी ज्या पद्धतीने सांगितलं की याला ताकद देण्याचं काम 100% महाराष्ट्र करेल, आणि त्यासाठी मी स्वतः एक महाराष्ट्र एकीकरण समितीचा एक सैनिक या नात्यानं तुमच्याबरोबर काम करेल। माझं एक स्वतःचं मत आहे की आपण हा लढा केल्यानंतर कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुण्यामध्ये आपल्याला जायचं होतं। योगायोगानं एक अधिवेशन झालेलं आहे आणि महाराष्ट्राच्या नव्या सरकारचं या येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये एक अधिवेशन होणार आहे। महाराष्ट्र एकीकरण समितीनं आदेश द्यावा की इथून निघायच्या नंतर कोल्हापूरपासून, कागदपासून ते मुंबईपर्यंत सर्व जबाबदारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष घेतोय। आपण एक मोठा मार्च काढूया, सर्वसाधारणपणे कोल्हापुरातल्या सर्व पक्षाच्या लोकांना आम्ही एकत्रित करू आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीने नांगरोणी साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं या रस्त्यावर असणाऱ्या महाराष्ट्राच्या सर्व शिवसेनेला यामध्ये सहभागी व्हायचे आदेश उद्धवजी साहेबांच्याकडनं घेऊन, संजय राऊतांच्याकडनं घेऊन आम्ही घेऊ। पण यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीनं बसलं पाहिजे, त्यांनी ठरवलं पाहिजे किमान एक 100 लोकांची एक रॅली प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला, कोल्हापुरामध्ये जिल्हाधिकारी असेल त्यांच्याकडनं मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, साताऱ्याचे जिल्हाधिकारी असतील मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, पुण्याचे जिल्हाधिकारी असतील मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, रायगडचे जिल्हाधिकारी असतील, हे 4 जिल्हे आपल्याला या रस्त्यावर लागतात, सांगलीही लागते। तर या जिल्हाधिकाऱ्यांकरवे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्याकडे ती भावना जावी आणि त्याचबरोबर आपल्याबरोबर आपल्याकडनं येणारे जे लोक असतील त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचे पण सर्व शिवसेनेचे, त्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आम्ही सर्व पक्षांना आव्हान करतो, कारण हा लढा हा मराठी माणसांचा लढा आहे। या लढ्यामध्ये आम्ही पक्ष अभिनिवेश ठेवणार नाही आणि या पद्धतीनं आपण मुंबईमध्ये जाऊ आणि 1-2 तासाचे धरणं आंदोलन करू, पण तो काळ्या घोड्यापाशी असेल किंवा कुठं तर करू आणि उद्धव साहेब असतील, शरदचंद्रजी पवार साहेब असतील, योगायोगानं होतं मी बीबी पट्टाला अपरी बरगडे साहेब फोनवरनं संपर्क साधावा, त्यांनी शरद पवारांशी संपर्क साधावा, कारण आता उन्हाळ्याची सुरुवात झालेली आहे। आता फेब्रुवारी महिना आहे, अधिवेशनचा काळ हा मेच्या अगोदर येण्याची शक्यता आहे आणि अधिवेशन सुरू व्हायच्या दिवशी पहिल्या दिवशी आपण पोचावं अशा पद्धतीचं आपण नियोजन करूया। यासाठी समितीनं फक्त निर्णय आपण घ्या, मग कोल्हापुरामध्ये काय व्यवस्था करायची, सांगलीमध्ये काय व्यवस्था करायची, साताऱ्यामध्ये काय व्यवस्था करायची, पुण्यामध्ये काय व्यवस्था करायची, याची संपूर्ण जबाबदारी मी स्वतः घेतो। मग त्या ठिकाणी आमचा प्रतिसाद आपण दिला पाहिजे। यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीची येणाऱ्या 1 आठवड्याभरामध्ये एक तातडीची तुमची कार्यकारिणीची बैठक घ्या, त्या बैठकीमध्ये आपण योग्य तो निर्णय घ्या आणि आपण मुंबईला जायची तयारी करूया। मुंबईला धडक देऊया, त्यामध्ये 2 भाग आपले असतील की एक महाराष्ट्रानं त्याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे, कर्नाटकामध्ये होणारा अन्याय हा दोन्ही गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी एकत्र बसून संपवला पाहिजे। आमच्यावर खोट्या केसेस दाखल होता कामा नये, आमच्यावर कन्नडची सक्ती होता कामा नये, आमच्या मराठी पाट्या निघायला नसल्या पाहिजे। या सगळ्या गोष्टी आपल्याला करायसाठी मुख्यमंत्र्यांना भेटावं लागेल आणि त्याचबरोबर त्याच वेळेला जे वकील आपले नेमलेले जे महाराष्ट्रामधनं आपण दिल्लीमध्ये काम करतात
त्यांना एक चांगल्या पद्धतीचा निर्णय घ्यावा असं आपण एक सूचित करूया. हा पहिला टप्पा असेल. आणि नावनवरेने सांगितलेलं फक्तही मला गोष्टमध्ये वाटतं की आपली दिल्लीत पण जायची तयारी. आपण चलो दिल्लीचा नारा देऊया. शिवसेनेचे